गुड आफ्टरनून. मी स्क्रीन शेअर करते. मला सांग स्क्रीन विजिबल आहे का? टीचर तुम्ही मॅथ्स शिकवले बघा ना, त्यामध्ये मला ना तो पेज नंबर 106 मोर मॅजिक तो समजला नाही. 106 वरचा मॅजिक कळाला नाही. हो ओके, नंतर सांगते मी. आता आपण लेसन कम्प्लीट करूया. ओके टीचर नंतर बोर्डवर ड्रॉ करून सांगा, ते लिहून घेते. चालेल. तर आता स्क्रीन दिसते. येस टीचर. ओके, तर लास्ट टाइम आपण हा लेसन रीड केला होता, तो आपण हो आज बघूया. टिप टिपुआ. ओके, एक बुढ़िया थी, उसका एक पोता था. पोता रोज रात में सोने से पहले दादी से कहानी सुनता था. दादी रोज उसे तरह तरह की कहानियां सुनाती. तर एक म्हातारी होती, तिचा एक छोटा नातू होता. ओके. ओके. पोता रोज रात में सोने से पहले दादी से कहानी सुनता. दादी रोज उसे तरह तरह की कहानियां सुनाती. मग रोज रात्री तो जो तिचा नातू होता, रोज झोपायच्या आधी तिच्याकडून गोष्ट ऐकायचा. त्याला सवय होती आजीकडून गोष्ट ऐकायची, आणि रोज वेगवेगळ्या गोष्टी तो ऐकायचा. एक दिन मूसलाधार बारिश हुई. ऐसी बारिश पहले कभी नहीं हुई. सारा गांव बारिश से परेशान था. बुढ़िया की झोपड़ी में पानी जगह जगह से टपक रहा था. टिप टिप. तर एक दिवशी खूप जास्त जोरात मुसळधार पाऊस होत होता, आणि हो असा पाऊस कधी झालाच नव्हता. एवढा जोरात पाऊस पडत होता, आणि पूर्ण गाव त्या पावसामुळे खूप परेशान झालं होतं. ओके. बुढ़िया की झोपड़ी में पाणी जगह से टपक रहा था. टिप टिप. आणि मग ते जी म्हातारी राहत होती त्या घरामध्ये पाणी म्हणजे टिप टिप टपकत होतं. हो. इस बात से बेखबर पोता दादी की गोद में लेटा कहानी सुनने के लिए मचल रहा था. बुढ़िया खिसकर बोली, अरे बचवा, का कहानी सुनाए? ये टिपुआ से जान बचे तब न. तर तरी पण, आणि तो जो छोटा होता मुलगा, त्याला त्याच्या आजीकडून गोष्ट ऐकायचीच होती. ओके. एवढं पाणी गळत होतं तरी पण घरामध्ये, तरी त्याला गोष्ट ऐकायची होती. त्याची जी आजी होती ती काय बोलली, तुला काय गोष्ट ऐकायची? एवढं पाणी टपटप म्हणजे टपकतंय घरामध्ये, आणि तुला कुठली गोष्ट ऐकू मी? अशी ती बोलली. पोता उठकर बैठ गया. उसने पूछा, दादी ये टिपटिपुआ कौन है? टिपटिपुआ क्या शेर बाघ से भी बड़ा होता है? तर त्याने विचारलं. तो उठून बसला. ओके. आणि तो बोलला, आजी हे टिपटिपुआ काय आहे? हे शेर आणि वाघ याच्यापेक्षाही जास्त मोठा आहे का? हो. दादी छत से टपकते हुए पानी की तरफ देखकर बोली, हाँ बचवा, न शेर के डर न बगवा के डर, डर तर डर, टिपवा के डर. ती काय बोलली, तर ती वरती छपरावरून पाणी गळत होतं ना, ती त्याच्याकडे बघत बोलली की हो, मला वाघाची सुद्धा भीती नाही वाटत, आणि तेवढी कशाची सिंहाची भीती नाही वाटत, तेवढी या टिपवाची भीती वाटते. हो. संयोग से मुसीबत मारा एक वाघ बारिश से बचने के लिए झोपड़ी के पीछे बैठा था. बेचारा वाघ बारिश से घबरा हुआ था. बुढ़िया की बात सुनते ही वह और डर गया. आता तेव्हाच हे टीचर फोन आलते म्हणून मी परत लिहते, आवाज नाही. हा.
आता आवाज येतोय माझा? येस टीचर. स्क्रीन दिसते? येस टीचर. ओके. तो संयोग से मुसीबत का मारा एक बाघ बारिश से बचने के लिए झोपड़ी के पीछे बैठा था. बेचारा बाघ बारिश से घबराया हुआ था. गुड़िया की बात सुनते ही वह और डर गया. तर हे जेव्हा सगळं काही बोलत होते, आजी आणि जो मुलगा आहे, छोटा मुलगा, ते एकमेकांसोबत बोलत होते ना, हो. तर तेव्हाच तिथेच त्यांच्या घराच्या मागे एक वाघ होता. तो बसलेला होता, म्हणजे पावसापासून वाचण्यासाठी तो तिथे बसला होता झोपडीच्या मागे. आणि तो सगळं हे ऐकत होता. जी आजी सगळं काय सांगत होती ते सगळं ऐकत होता. आणि तो खूप घाबरला होता. एवढ्या जोरात पाऊस पडतो तर तो घाबरला होता. आणि मग नंतर हे जे आजीचं जे गोष्ट त्याने ती बोलली ना, की हे टिपटिपवा वाघ आणि सिंहापेक्षाही जास्त म्हणजे जास्त मोठी गोष्ट आहे, तर ती अजून तो घाबरून गेला. हा. अब यह टिपटिपवा कौन सी बला है? क्या जरूर यह कोई बड़ा जानवर है? तभी तो बुढ़िया शेर बाघ से ज्यादा टिपटिपुआ से डरती है. इससे पहले कि बाहर आकर वह मुझ पर हमला करे, मुझे ही यहाँ से भाग जाना चाहिए. तर त्या वाघाला खरंच वाटलं आता, की खरंच हा टिपटिपुआ कोणतरी काहीतरी मोठा ॲनिमल आहे, कुठला तरी मोठा प्राणी आहे. तर तो घाबरला आणि तो बोलला की तो जर असेल आतमध्ये झोपडीमध्ये तर तो येऊन माझ्यावर हमला करेल. म्हणून तो बोला मी इथून निघून जातो. ओके. ओके. बाघ ने ऐसा सोचा और झटपट वहां से धूम दबाकर भाग चला. त्याने असा विचार केला आणि तो तिथून लगेच पळून गेला. उसी गांव में एक धोबी रहता था. वह भी बारिश से परेशान था. आज सुबह से उसका गधा गायब था. सारा दिन वह बारिश में भीगता रहा और जगह जगह गधे को ढूंढता रहा, लेकिन वह कहीं नहीं मिला. तर त्याच गावामध्ये एक धोबी राहत होता. धोबी माहितीये ना, कपडे धुणारे. तर हो. धोबी राहत होता. तर तो पण या पावसापासून खूप म्हणजे परेशान होतात. ओके. तर आणि सकाळपासून तो त्याचा जो एक गाढव आहे तो गायब होता. वह सारा दिन बारिश में भीगता रहा और जगह जगह गधे को ढूंढता रहा, लेकिन वह कहीं नहीं मिला. आणि तो दिवसभर त्या पावसात त्याच्या गाढवाला शोधत होता. आणि तरी त्याचा गाढव त्याला काही भेटला नाही. हो. धोबी की पत्नी बोली, जाकर गांव के पंडित जी से क्यों नहीं पूछते? वे बड़े ज्ञानी है. आगे पीछे सबके हाल की उन्हें खबर रहती है. तर त्याची बायको काय बोलली, असं करा ना तुम्ही, जे गावाचा पंडित आहे तिथे जाऊन त्या पंडितला जाऊन विचारा. त्याला तर सगळं माहित असतं ना, तो ज्ञानी आहे. त्याला जाऊन विचारा हो. सबके हाल. पत्नी की बात धोबी को जच गई. अपना मोटा लट्ट उठाकर वह पंडित जी के घर की तरफ चल पड़ा. काय रे टीचर? हॅलो, आवाज येतोय? येस टीचर. हा. टीचर तुमचा आवाज एकदम कमी येतोय. आता येतोय का? नो टीचर. आता मोठा येतोय? टीचर तुम्ही एकदा लिहू होताव का? एक मिनिट. ओके टीचर. हॅलो, आता आवाज येतोय माझा? येस टीचर. येस टीचर. आता स्क्रीन दिसते? येस टीचर. पत्नी की बात धोबी को जच गई. अपना मोटा लट्ट उठाकर वह पंडित जी के घर की तरफ चल पड़ा. उसने देखा कि पंडित जी घर में जमा बारिश का पानी उलीच उलीच कर फेंक रहे थे.
मग असं बोलल्यानंतर की पंडितकडे जाऊन विचारा तर अ धोबी तो धोबी कुठे गेला? पंडितकडे गेला. ओके. हो. आणि मग ओके. तेव्हाच त्याला काय दिसलं? पंडितकडे गेला. तो पंडित सुद्धा काय करत होता? त्याच्या घरामध्ये जे पाणी साचलं होतं ते पाणी काय करत होता? बाहेर फेकत होता. हो. धोबी ने बेसब्री से पूछा, महाराज मेरा गधा सुबह से नहीं मिल रहा है, जरा पोथी बाजकर बताइए तो वह कहाँ है? तर धोबीने विचारलं की महाराज माझा जो गाढव आहे तो सकाळपासून नाही भेटत आहे. तुम्ही जरा पोथी तुमचा ग्रंथ वगैरे काय वाचून मला सांगता का कुठे आहे तो? सुबह से पानी उलिझते उलझते पंडित जी थक गए थे. धोबी की बात सुनी तो झुंझला पड़े और बोले, मेरी पोथी में तेरे गधे का पता ठिकाना लिखा है क्या? जो आ गए पूछने, अरे जाकर ढूंढ उसे किसी गथई पोखर में. तर तो एकदम सकाळपासून ते पाणी काढून काढून एकदम तो थकला होता. आणि तो बोलतोय की आणि मग धोबीने जसं विचारला क्वेश्चन म्हणजे त्याला विचारलं की तुम्ही बघता का माझा गाढव कुठे आहे? तर तो काय बोलला? तो भडकला आणि बोलला की तुझ्या गाढवाचा जो आता पत्ता आहे तो माझ्याकडे माझ्या पोथ्यांमध्ये थोडी असणार आहे. आलाय मला विचारायला. जाऊन तूच त्या हो. कुठल्यातरी गड्ड्यामध्ये नाहीतर कुठेतरी जाऊन असेल बसलेला असेल. जाऊन तूच शोध. और पंडित जी लगे फिर पानी उचलने आणि परत तो पंडित काय पाणी बाहेर काढायला लागला. धोबी वहां से चल दिया. चलते चलते एक तालाब के पास पहुंचा. तालाब के किनारे ऊंची ऊंची घास उग रही थी. धोबी घास में गधे को ढूंढने लगा. किस्मत का मारा बेचारा बाघ टिपटिपवा के डर से वही घास में छिपा बैठा था. धोबी के लगा कि बाघ ही उसका गधा है. उसने आओ देखा न ताव और बाघ पर मोटा लठ बरसाने. बेचारा बाघ अचानक हमले से एकदम घबरा गया. तर आता जसं पंडित बोलला की इथे थोडी असणार आहे तर तो धोबी तिथून निघून गेला. हो. आणि तो चालत चालत कुठे गेला? एक तळाच्या इथे गेला. आणि तळ्याच्या इथे हो. किनारीच एक मोठी मोठी गवत होते. आणि त्या गवतामध्ये तो त्या गाढवाला शोधायला लागला. पण तिथेच कोण बसलेला होता लपून? वाघ. वाघ बसलेला होता. वा. टिपटिपा के डर से त्याला घाबरून तो बसलेला होता. आणि मग त्याला जरासं असं हालचाल दिसली असेल ना, त्याला वाटलं तो गाढवच आहे त्याचा. मग त्याने काय केलं? त्याच्या हातामध्ये जी काठी होती ती मारायला सुरुवात केली. ओके. आणि मग हो. तर आणि तो वाघ सुद्धा घाबरला. त्याला वाटलं की नक्कीच टिपटिपवा आलाय. हो. बाघ ने मन ही मन सोचा, लगता है यही टिपटिपुआ है. आखिर इसने मुझे ढूंढ ही लिया. अब अपनी जान बचानी है तो कहे चुपचाप करते जाओ. तर तो वाघाला पण वाटलं की हा नक्कीच टिपटिपू आहे. आणि आता तो बोलतो की याने मला म्हणजे शोधूनच काढला. तर आपल्याला स्वतः आपली जीव वाचवायचा असेल तर हा जो जसं सांगेल तसंच आपल्याला करावं लागेल. नाहीतर आपली खैर नहीं. आज तूने बहुत ही परेशान किया है. मारकर मैं तेरा कचुम्बर निकाल दूंगा. ऐसा कहकर धोबी ने बाघ का कान पकड़ा और उसे खिंचता हुआ घर की तरफ चल दिया. तर तो धोबी खूप हे झाला होता ना, सकाळपासून शोधत होता गाढवाला. तर तो खूप हो. थकला होता. मग तो काय बोलला, मी खूप आज परेशान झालो. आज तर तुला मारून मारून मी तुझं म्हणजे तुला इतकं हे करणार आहे तुझं म्हणजे बोलतात ना कचुंबर निकाल दूंगा असं तो बोलला. आणि मग त्याने काय केलं? त्याने काय बघितलं नाही धोबीने की नक्की गाढव आहे का काय. त्याने त्याचा कान पकडला हो. वाघाचा आणि त्याला घेऊन गेला आपल्या सा घराच्या साईडला. हो. बाघ बिना चू चपड़ किए भी भीगी बिल्ली बना धोबी के पीछे पीछे चल दिया. घर पहुंचकर धोबी ने बाघ को खुंटे से बांध दिया और सो गया. मग तो वाघ पण त्याला पण वाटलं की हा टिपटिपवाच आहे. तो पण त्याने पण बघितलं नाही. तो जसं सांगत होता तसं जसं त्याच्या मागे चालत गेला आणि त्याचं सगळं ऐकत बसला. आणि धोबीने काय केलं त्याच्या बाहेर घराच्या बाहेर खुंट म्हणजे जे बांधायची जागा असेल तिथे जाऊन बांधला हो. आणि तो झोपून गेला. जब गांव वालों ने धोबी के घर के बाहर खुंटे से एक बाघ को देखा तो उनकी आंखें खुली की खुली रह गई. तर सकाळ झाली आणि सगळेजण घरातनं म्हणजे बाहेर निघले असते ना काहीतरी कामासाठी जायला वगैरे. मग हो. सगळ्यांनी बघितलं अरे धोबीच्या बाहेर वाघ कसा बांधलेला आणि सगळेजण काय झाले आश्चर्यचकित झाले. हो. कळालं? कळालं का लेसन? येस टीचर. ओके. तर आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. हो. किसने किससे परेशान कौन किससे परेशान? इस कहानी में लगता है सभी परेशान थे. कौन किससे किससे परेशान था? या कहाणीमध्ये सगळे परेशान होते.
तो कौन किससे परेशान था सांग मला. टीचर 1 मिनिट. बुढ़िया बुढ़िया परेशान थी झोपड़े में से टपकते पानी से. ओके. हो. ओके. बाघ किससे परेशान था. टिप टिपुआ टिपवा. शब्द से और वर्षा से म्हणजे बारिश हो रही थी उससे भी वो परेशान था. धोबी हाँ धोबी गधे गधे के गायब होने से. हाँ पंडित जी घर में जमा पानी का बारिश का पानी उलीचने से. ओके. घर में पाणी भरणे और उसके निकालने से असं सुद्धा लिहू शकतेस. ओके टीचर. नंतर मतलब बताओ. नीचे कहानी में से कुछ वाक्य दिए गए हैं इन्हें अपने शब्दों में लिखिए. ओके. आता टीचर इथे कहा स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन नाही दिसत आहे. टीचर स्क्रीन नाही दिसत. ओके परत शेअर करते मी. हो. आता दिसते. येस टीचर. ओके. तर इथे सांगितलंय आपल्याला कहाणीमध्ये जे जे वाक्य बोलले होते तर ते वाक्य आता आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचे आहेत. ओके. त्यांनी वेगळीच भाषा आहे ना त्यांची. उत्तर प्रदेशची हो. भाषा बोललेत ना ते आता आपल्या भाषेमध्ये लिहायचंय. आता टिप टिपवा कोणसी बला आहे. टिप टिपवा किस चीज का नाम है. हाँ नहीं तो ये बला क्या है टिप टिपुआ असं पण लिहू शकतो. हो. पत्नी की बात धोबी को जच गई. पत्नी की बात धोबी को स, समझ में आ समझ गए. समझ में आ गई. हाँ. बाघ बिना चू चपड़ किए भीगी बिल्ली बना धोबी के पीछे पीछे चल दिया. बा, बाघ चुपचाप धोबी के पीछे पीछे चल दिया. हाँ भीगी बिल्ली बनकर ते पण लिहायला हो. लागेल. बाघ चुपचाप भीगी बिल्ली बनकर धोबी के पीछे चल दिया. जरा हो. पोतीबाज बताकर जरा पोतीबाज कर बताइए वह कहाँ है. जरा पत, पोत पत्र देखकर बताओ वह कहाँ है. ते पत्र नाही बोलू शकत आपण पोतीच बोलू शकतो तो ग्रंथ असतो त्यांचा. ओके. हो. मग आपण असंच लिहायचं की जरा पोती में देखकर बताइए वह कहाँ है. हो. ओके. ओके. नंतर याद करो तो. पोता दादी की गोद में कहानी सुनने के लिए मचल रहा था. तुम किन किन चीजों के लिए मचलते हो. मैं जल्दी से जल्दी बाजार जाने के लिए, अपनी मनपसंद चीज खरीदने के लिए, दादी की गोद में सोने के लिए, दादी दादी जी से नई नई कहानी सुनने के लिए मचल रही हूँ. मचलती हूँ. हो. ओके. नाहीतर अजून अपना टीवी कार्यक्रम देखने के लिए उनके साथ अपना टीवी काम. ओके. तो दादी के खेलने साथ के लिए. पर दादी के साथ क्या करने के लिए मचलती हूँ ये लिखना है खुद का नहीं लिखना है. ओके. स्वतःच नाही लिहायचं ओके. दादी सोबत. तो हमें हो. अपने दादी के साथ सोने उनके साथ अपना टीवी कार्यक्रम देखने तथा उनके साथ घूमने जाने के लिए मचलती हूँ. हो. ओके. ओके. नेक्स्ट. कौन है टिप टिपुआ. हाँ बचवा. न शेर शेरवा के डर न बगवा के डर डर तो डर टिपुआ के डर. तुम्हारे घर की बोली में इस बात को कैसे कहेंगे. जे वरती लिहिलंय ते तुमच्या हाँ. घरी कसं. हाँ. हाँ बेटा, ना शेर से डर है ना बाघ से. डर तो टिपटिपवा के है. हाँ. बेटा न मुझे शेर का डर है न मुझे बाघ का. मुझे इस टिप टिप करते हुए पानी से डर लगता है. असं लिहू शकता. हो. ओके. कहानी ओके. में टिप टिपुआ कौन है. तुम किस किस को टिप टिपुआ कहोगे. टिपटिपवा कोई आदमी या जानवर नहीं था, बिल्कुल बुढ़िया की झोपड़ी में जगह जगह से टपकता हुआ वर्षा का पानी था. हाँ. आणि लेकिन तुम किसे टिप टिपुआ कहोगे. लेकिन मैं यहाँ टिप मैं धोबी और टिपटिपवा को मैं टिपटिपवा को आदमी कहूंगी. हाँ तो लेकिन यहाँ धोबी और उसके लट्ट ने टिप टिपुआ का काम किया. अतः हो. इन हम इन्हें ही टिप टिपुआ कहोगे. आता याचं जे टिप टिपुआ जी
आजी बोलली होती त्याचा कोणाला फायदा झाला? धोबीलाच फायदा झाला ना. हो. हाँ म्हणून काय लिहायचं इथे, लेकिन यहाँ धोबी और उसके लट्ठन ने म्हणजे त्याच्या काठीनेच काय टिपटिपुआ का काम कर दिया, तो इसलिए हम टिपटिपुआ उन्हें ही कहेंगे. हो. नंतर काय दिले, बारिश. यह कहानी एक ऐसे यह कहानी एक ऐसे दिन की है जब मूसलाधार बारिश हो रही थी. अगर मूसलाधार बारिश की वजह बूंदाबांदी होती तो क्या होता? यदि उसी रात बूंदाबांदी होती तो पोता आराम से दादी की गोद में लेटकर उसने कहानी सुनता फिर सो जाता. बुढ़िया की झोपड़ी के पीछे बाघ नहीं आता. उसके हाँ अंदर टिपटिपवा का डर नहीं बैठता. नहीं धोबी के हाथों उसकी पिटाई. हाँ पण पहिले स्टार्टिंगला असं ते पण लिहायला लागेल की अगर बूंदाबांदी होती तो बुढ़िया की झोपड़ी में पानी नहीं गिरता. मग दादी पोते को टिपटिपुआ वाली कहानी नहीं सुनाती, जिससे सुनकर बाघ भाग जाता. और यह यदि बाघ टिपटिपुआ से नहीं डरता तो धोबी के साथ चुपचाप नहीं चला जाता. इस तरह तो कहानी का रुख ही बदल जाता. ओके. ओके. तरह तरह की आवाजें, पानी टपकने से टिप टिप आवाज आ रही थी. सोचो और लिखो, ये आवाजें कब सुनाई पड़ती है? खर खर. खर खर सोते या जब हाँ, तेज सांस ले सांस ले आने पर. जाती है. हाँ, भिन भिन. मक्खी जब कान के पास मंडराती है. हाँ, ठक ठक. जब कोई दरवाजा खटखटाता है. हाँ, चर चर. दरवाजा खोलने पर. पुराना दरवाजा खुलने पर. नॉर्मल आपले हे दरवाजे खोलल्यावर नाही आवाज येत, जेव्हा एकदम खूप दिवस हो. बंद असतो त्या दरवाजा. भक भक. आग की लपटे जब बहुत तेज हो होत. जाती है. हाँ, तड तड. किसी के गाल पर ठंड लगने पर. यस. ठंड लगने पर. नाहीतर असं पण लिहू शकतो, वर्षा की तेज और बड़ी बूंदे टीन की छत पर गिरने पर. जो पाऊस जेव्हा टीनच्या छपरावर पडतो तेव्हा सुद्धा तडतड हा. आवाज येतो ना. हा, हा. तर हे लिहू शकतो. नेक्स्ट काय दिलंय, खुंटा. धोबी ने बाघ को खुंटे से बांध दिया. सोचो और बताओ, खुंटे से क्या क्या बांधा जाता है? खुंटे खुंटे से बकड़ा गाय भैंस बकरा बैल बक बकरी घोड़ा गधा आदि जानवर बांधे ऊंट. जाते हैं. हाँ, ऊंट वगैरह. एक से ज्यादा. ओके. एक कहानी, सभी कहानियां. ओके. एक तितली, ओके. कई. एक कई तितलियां. हाँ. एक पत्ती. 10 पत्तियां. हाँ. एक चुड़ी, ढेरों. ढेरों चूड़ों. चुड़िया. हो. हम्म. एक खिडकी. 4 खिडकियां. यस. तर इथेच लेसन कंप्लीट झाला. ओके. ओके. तर काय होमवर्क मध्ये सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. हो. ओके. कळाला लेसन? हो. ओके. टीचर मी ते नेक्स्ट लेसनची रीडिंग करू? हा चालेल. आणि मॅथ्सचं उद्या सांगितलं चालेल? उद्या आपला मॅथ्सचंच लेक्चर आहे. ओके उद्या टीचर. डाऊट क्लिअर करेन. ओके. आणि ओके मला सांग, 2 वाजता फ्री असते का तू? टीचर असते. मग उद्या आपण जर 2 ते 2:30 पर्यंत क्लास ठेवला तर चालेल का? हो टीचर 1 मिनिट. उद्या 2 to 2:30 पर्यंत क्लास, सॉरी 2 to 2:30. टीचर 2 ते 2:30 ला ठेवा. चालेल ना उद्या ठेवला तर? टीचर यस टीचर. माझी बंडर नेक्स्ट लेसन बंडर वाटची रीडिंग घ्या ना. हा हा घेते. मग उद्या टीचर. आपण 2 वाजताच क्लास ठेवूया. ओके. 1 मिनिट.
एक मिनट। टीचर बंदरबाट बंदरबाट टीचर बात। रीड करते। काली बिल काली काली बिल्ली बिल्ली बहन नमस्ते। सफेद बिल्ली नमस्ते बहन नमस्ते। हाँ, काली बिल्ली बिल्ली बहन नमस्ते। सफेद बिल्ली बिल्ली बहन नमस्ते। काली बिल्ली अच्छी हो तो। सफेद बिल्ली अच्छी क्यों हूँ, भूखी हूँ। काली बिल्ली मैं भी भूखी हूँ। सफेद बिल्ली खाने को कुछ ढूंढ रही हूँ। काली बिल्ली उस खोज में मैं भी निकली हूँ। सफेद बिल्ली मुझे भूख रोटी की आती। तो काली बिल्ली हाँ, मेरे भी नाक बताते पास कहीं है। का सफेद बिल्ली रखी मेज पर रोटी, वो रोटी लपको कोई आ न जाए। काली बिल्ली तू डर मैं तो लेने चली। सफेद बिल्ली टहर कहाँ भागी जाती है रोटी लेकर, रोटी मेरी। काली बिल्ली रोटी तेरी कैसी, तेरी रोटी मेरी। सफेद बिल्ली मैं ना दिखाती तो तू जाती। काली बिल्ली अच्छा क्यों क्यों मैं खुद ना देखती। क्या मैं मेरी खुद न क्या देखती। मेरी तो आंखें नहीं है। डरती थी उस तक जाने में। जा डरपोक कही की, जा भाग रोटी मेरी। सफेद बिल्ली रोटी कहे दे रही मेरी, मैं ले जाऊंगी तुझे न दूंगी। काली बिल्ली देख राह से मेरी हट जा, ले जाऊंगी तुझे न दूंगी। सफेद बिल्ली देख देखूं कैसे ले जाती है। जा पहले देखे हक जो पहले जो पहले देखे हक उसका है रोटी पर। काली बिल्ली पहले दौड़े दौड़े के ले पहले उसका रो, हक रोटी पर पहला हक मेरा। सफेद बिल्ली मैं मैं कहती तो मैं कहती कहती हूँ। हूँ मैं कहती हूँ रोटी मेरी। काली बिल्ली मैं कहती हूँ रोटी मेरी। बंदर 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 का प्रवेश। टीचर पेज नंबर 65। हम्म, हाँ, बंदर का प्रवेश बंदर का प्रवेश। बंदर क्यों तुम दोनों झगड़ रही हो। तुम कहती हो रोटी मेरी। सफेद बिल्ली से तुम कहती हो रोटी मेरी। काली बिल्ली से रोटी किसकी। मैं इसका फैसला करूंगा चलो कचहरी मेरे पीछे कचहरी कचहरी। कचहरी मेरे पीछे पीछे आओ। बंदर बंदर सफेद बिल्ली से बोलो तुमको क्या कहना है। सफेद बिल्ली श्रीमान पहले मैंने ये रोटी देखी थी, इससे रोटी पर पूरा मेरा हक मेरा बनता है। बंदर काली बिल्ली से बोलो तुमको क्यों क्या कहना है। काली बिल्ली श्रीमान पहले मैं झपटी थी रोटी लेने, इससे रोटी पर मेरा हक पूरा बनता है। बंदर सफेद बिल्ली से एक आंख से देखी थी या दो आंखों से। सफेद बिल्ली दो आंखों से, दोनों आंखों से। बंदर काली बिल्ली से एक टांग से झपटी थी क्या दोनों टांगों से। काली बिल्ली दोनों टांगों से, दोनों टांगों से।
बंदर, तुम दोनों का था गवाह भी दोनों बिल्लियाँ, कहीं न कोई कोई न कहीं। बंदर, बात बराबर बात बराबर, मेरा फैसला है कि रोटी तोड़ तोड़ कर तुम्हें तुम्हें बराबर दे दी जाए। मेरे पास धर्म काटा है। बंदर, बंदर, यह टुकड़ा कुछ भारी निकला, इसमें से थोड़ा खाकर हल्का कर दूं। बंदर, अब यह टुकड़ा भारी निकला, अब इसे थोड़ा खाकर हल्का कर दूं। बंदर, अब यह टुकड़ा भारी निकला, टुकड़े भी कितने खोटे हैं, एक दूसरे को छोटा दिखाने में ही लगे हुए हैं। मुंह थक गया बराबर करते करते, और तराजू उठा उठा कर हाथ थक गया। गया। सफेद बिल्ली, आप थक गए, अब ना उठाओ और तराजू। काली बिल्ली, बचा कुचा जो उसको दे दे हम आ, आप आपस में बांट खाएंगे। बंदर, नहीं नहीं, तुम फिर झगड़ोगी, मैं झगड़े की जड़ को ही का, काटे काटे देता हूँ। काट देता हूँ। बचा काटे देता कुचा हूँ। हाँ, बचा कुचा भी खा लेता हूँ। दोनों बिल्लियाँ आपस में दोनों बिल्लियाँ आपस में झगड़ा कर बैठी, बुद्धि अपनी खूंटी। अब अब पछताने से क्या होता। अब बं, पछताने से क्या होता। अब पछताने से क्या होता, बंदर हड़पा रोटी। यस, व्हेरी गुड. थँक यू टीचर. ओके, तर होमवर्क आला. येस टीचर. ओके, तर तो जो लेसन आहे तो नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया आपण. ओके, हो तर उद्या लक्षात ठेव 2 वाजता क्लास आहे, 2 to 2:30 पर्यंत. ओके. ओके. ओके, आपण आता थांबूया इथेच, आपल्या क्लासची वेळ पण झालेली. बाय. हो, बाय टीचर. बाय.